बातमी बीडची आहे। बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणी आज 10वी सुनावणी होईल। बीडच्या विशेष मकोका न्यायालयात ही सुनावणी होणार आहे। आरोपींकडून निर्दोष मुक्ततेकरता न्यायालयात अर्ज दाखल आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम न्यायालयात हजर राहणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आता उज्ज्वल निकम खासदार झालेले आहेत, त्यामुळे ते या सुनावणीकरता हजर राहतात का याकडे सगळ्यांच्याच नजरा असतील। देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत किती आणि कधी सुनावण्या झाल्या आहेत त्यावर सुद्धा आपण नजर टाकूया। पहिली सुनावणी झाली 1 मार्चला केज न्यायालयात जी पार पडली। दुसरी सुनावणी 12 मार्चला झाली। तिसरी सुनावणी 26 मार्चला बीड जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली। चौथी सुनावणी 10 एप्रिलला जिल्हा सत्र न्यायालयात झाली। पाचवी सुनावणी 19 एप्रिलला जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली। सहावी सुनावणी 3 जूनला जिल्हा सत्र न्यायालयात। सातवी सुनावणी 17 जूनला पार पडली। आठवी सुनावणी 24 जूनला जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली, तर 9वी सुनावणी 7 जुलैला ही देखील जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली आणि आज 10वी सुनावणी होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।